व्यासपीठावर उपस्थित आधुनिक भारताचे विश्वकर्मा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, राष्ट्रसेवा समितीच्या अखिल भारतीय सहप्रमुख कार्यवाहिका चित्राताई, सखोल अभ्यास आणि अमोघ वक्तृत्व यांचा संगम असणाऱ्या ख्यातनाम निरूपणकार मोहनाताई चितळे, गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंद दातार, मंडळाच्या कार्यवाह विनयाताई मेहेंदळे आणि या विशेष शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे मान्यवर, व्यासपीठावर आत्ताच आलेल्या ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्या शैलजाताई कात्रे आणि आपण सर्व गीता प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी स्नेही जनांचं मी अस्मिता घाटे गीता धर्म मंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते। कार्यक्रमाची सुरुवात आपण श्लोक आणि गीतेवरील गीतानं करूयात। कार्यकारिणी सदस्य गीतेश जोशी यांना मी यासाठी आमंत्रित करते। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी। गीता है पहचान हिंद की, माल है उज्ज्वल धरोहर का, अक्षरों का खेल नहीं ये रूप है माधव गिरिधर का, ये रूप है माधव गिरिधर का। गीता है पहचान हिंद की, माल है उज्ज्वल धरोहर का, अक्षरों का खेल नहीं ये रूप है माधव गिरिधर का, ये रूप है माधव गिरिधर का। गीता है पहचान हिंद की। रिश्तों की उलझन है क्यों, तेरा अपना कोई नहीं, रिश्तों की उलझन है क्यों, तेरा अपना कोई नहीं, फानी है सांसों का डेरा, कर्मों का ये खेल यही, कर्मों का है खेल यही। परे रहे तू मनवा सबसे, तू है ईश्वर का, ओ साया तू है ईश्वर का। गीता है पहचान हिंद की। कण कण में ये ईश तत्व है, जीवन भी निर्वाण भी तू, कण कण में ये ईश तत्व है, जीवन भी निर्वाण भी तू, ब्रह्म ज्ञान जो कहे मुरारी, तारण भी तू कारण तू, कारण भी तू कारण तू। विश्व रूप ना देख पाऊं मैं, विश्व रूप ना देख पाऊं मैं, दास हूँ तेरा
धूप छाव है हर मन में, धूप छाव है हर मन में। आकार है, आकार है, आकार है तो विकार भी है, विवेक हो बस पल पल में, विवेक हो बस पल पल में। श्रद्धा है तो वही सवारे, श्रद्धा है तो वही सवारे, अंतिम सत्य है जीवन का, अंतिम सत्य है जीवन का। गीता है पहचान हिंद की, मान है उज्ज्वल धरोहर का, अक्षरों का खेल नहीं ये रूप है माधव गिरधर का, ये रूप है माधव गिरधर का। गीता है पहचान हिंद की। आता गीता धर्म मंडळाच्या कार्यवाह विनयाताई प्रास्ताविक करतील. आदरणीय नितीनजी, आदरणीय मोहनाताई, आदरणीय चित्राताई, मंडळाचे अध्यक्ष दातार सर, कात्रे मॅडम आणि आपण उपस्थित सर्व गीता भक्त हो. 100 उलटलेल्या एखाद्या संस्थेची माहिती थोडक्यात सांगणं हे मोठं आव्हान आहे, पण मी कमीत कमी वेळात ती सांगते. गीता मंडळाची स्थापना लोकमान्यांनी गीता रहस्यामध्ये जो निष्काम कर्मयोग सांगितला त्याचा प्रचार प्रसाराकरता सदाशिव शास्त्री भिडे आणि लोकमान्यांचे नातू गवी केतकर यांनी 1924 साली स्थापना केली. हे गीता धर्म मंडळ आहे आणि हा गीता धर्म शब्द लोकमान्यांनीच वापरलेला आहे. गीता धर्माची 2 मुख्य वैशिष्ट्य आहेत. त्यातलं एक असं की फक्त गीतेवर काम करणाऱ्या भारतात 2 संस्थांनी 100 वर्ष ओलांडली आहेत. त्यातलं एक उत्तरेकडचा गीता प्रेस आहे आणि दुसरं हे दक्षिणेकडचं आपलं गीता धर्म मंडळ. आज आपण सगळेजण जी गीता जयंती साजरी करतो मार्गशीर्ष शुद्ध एकादशी करता, त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून ते धर्मसुहेपणे मांडलं आणि त्यामुळे गीता जयंती मोक्षदा एकादशी ज्या जगभर त्या तिथीला साजरी जाते त्याचं सुद्धा श्रेय हे गीता मंडळाच्या संस्थापकांचं आहे. हेही मी अत्यंत अभिमानाने आपल्याला सांगू इच्छिते. ही 2 मुख्य वैशिष्ट्ये आहेत. गीता धर्म मंडळातर्फे अनेक उपक्रम चालतात. आज आपण पाहतात की सगळीकडे मराठी मासिकं बंद पडताना दिसत आहेत, पण आमचं गीता दर्शन मासिक हे गेली 55 वर्ष व्यवस्थित चालू आहे आणि त्याला फार लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे. केवळ 5 रुपये वार्षिक वर्गणीवरनं आजसुद्धा ते वार्षिक वर्गणी 150 रुपयावरच आहे. दुसरा मंडळाचा जो उपक्रम आहे तो गीता संथा वर्ग. गीता संथा ही शास्त्रशुद्ध पद्धतीनं द्यावी ही कल्पना होऊन सुरुवातीला आपण गीता संथा द्यायला सुरुवात केली आणि आज त्याला 20-25 वर्ष आली. 2006 साली शृंगेरीचे शंकराचार्य जेव्हा आमच्याकडे आले होते तेव्हा त्यांनी जाहीर केलं होतं शास्त्रशुद्ध पद्धतीने संपूर्ण गीता कंठस्थ करणाऱ्याला आम्ही 21,000 रुपये पारितोषिक देऊ. आज यावर्षी 2025 साली मंडळातनं शिकून गेलेल्या 2,000 लोकांना हे बक्षीस मिळाले. ही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट. आज ऑनलाईन आणि ऑफलाईन असे 150च्या वर गीता संथा वर्ग चालू आहेत आणि विशेष म्हणजे 1ही रुपया शुल्क त्याकरता घेतलं जात नाही. गीता जन्म मंडळाच्या शताब्दीच्या निमित्तानं 10,000 लोकांचा गीता पाठयज्ञ आपल्या पुणेकरांना सगळ्यांना आठवत असेल. सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर झाला होता आणि इतका शास्त्रबद्ध शास्त्रशुद्ध आणि दुसरी गोष्ट शिस्तबद्ध इतका चांगला कार्यक्रम लोक विसरू शकत नाहीत असं आवर्जून आम्हाला सांगतात. त्याचाही मला मुद्दाम इथे उल्लेख केला पाहिजे. मंडळाच्या अन्य उपक्रमांमध्ये आमची लायब्ररी आहे ती जवळजवळ 10-12 हजार पुस्तकांचे त्याला महाराष्ट्र शासनाची संदर्भ ग्रंथालयाची मान्यता आहे. याशिवाय पुणे हे व्याख्यानांचं शहर म्हणून ओळखलं जातं. या पुण्यामध्ये सुद्धा दररोज व्याख्यान मंडळात होतं. तीसुद्धा आमची 30-35 वर्षांची परंपरा आहे. फक्त आता काळानुरूप असा बदल झाला आहे की समोर 20-25 श्रोते असतील पण ऑनलाईन टाकल्यानंतर 400-500 लोक त्याला सहज सहभागी होतात. हे दैनंदिन ज्ञानसत्र आमचं रोजचं आजही चालू आहे.
याशिवाय टिळक महाराष्ट्र विद्यापीठाबरोबर गीता रहस्य प्रबोध ही परीक्षा, हा अभ्यासक्रम 6 वर्ष चालू आहे. तसंच उपनिषद प्रबोध हा सुद्धा अभ्यासक्रम चालू आहे. पत्रद्वारा आपण गीतेच्या परीक्षा आहेत, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा याही परीक्षा चालू आहेत. हा सगळे आपले इतर उपक्रम आहेत. त्याबरोबरच आपण आता बालसंस्कार वर्गांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यालासुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आणि आपलं हे जे संस्कार वर्ग आहेत ते उत्तम नागरिक बनवणारे आहेत, आपल्या धर्माची नीट माहिती देणारे आहेत. हे नुसते पाठांतराचे नाहीत, हे मी मुद्दाम सांगू इच्छिते. याशिवाय सनातन जागरण मंच आहेच आहे. याशिवाय नवीन उपक्रम आपण सुरू करतो, तो म्हणजे ऑक्टोबरपासून गीतेची उपयोगिता. कारण नवीन पिढीला प्रश्न पडतो, तर गीता नुसती पाठ करून करायचं काय, त्याचा उपयोग काय. ते व्यावहारिक भगवद्गीता हा अभ्यासक्रम आता ऑनलाईन सुरू होणार आहे. 2 खोल्यात सुरू झालेल्या गीता मंडळाची आज पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये 3 मजली वास्तू आहे. आणि आज मी आनंदाने आणि अभिमानाने एका गोष्टीचा उल्लेख करते की सर्व शंकराचार्य, सर्व सरसंघचालक, याशिवाय रामदासी, वारकरी अशा सर्व पंथ्यांचे सर्व अध्वर्यो यांनी मंडळाच्या वास्तूला भेट दिली. ही आमची फार मोठी अशी आमची गोष्ट आहे असं मला सांगावं असं वाटतं. मंडळाची आणखीन माहिती सांगत गेले तर बराच वेळ जाईल, मी फार वेळ घेत नाही. फक्त एक नितींजन गाथा उल्लेख करते की मंडळाचं सातत्य जे 100 वर्ष आज आहे त्याच्यामध्ये अनेकांचा सहभाग आहे. त्याच्यामध्ये आपल्या परिचित असलेले वसंतराव आपटे आणि गवा करंदीकर हे दोघंजणं सतत 28 ते 30 वर्ष मंडळात रोज संध्याकाळी बसायचे. एखादी संस्था चालते ती त्या सातत्यावर चालते, त्याचा उल्लेख मुद्दा मी आता इथे त्यासाठी केला. याशिवाय आपण सगळेजण त्यांचे सगळ्यांचे विचार ऐकायला उत्सुक आहात. तर मोहनाताईचे आपल्याला विचार ऐकायचे आहेत, गडकरीजींचे ऐकायचे आहेत. त्या जास्त न मी बोलता हेच काम असंच चालू राहणार आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि योगेश्वराच्या कृपेनं. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमात 2 महत्त्वपूर्ण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. शताब्दी निमित्तानं गीता धर्मव्रती विशेष पुरस्कार हा सन्मान निष्काम कर्मयोगाचे चालते बोलते विद्यापीठ आणि द्रष्टे केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांना कृतज्ञपूर्वक प्रदान करण्यात येईल. आणि गीतेच्या अभ्यासक आणि प्रचार करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रसेविका समिती नागपूर यांच्यातर्फे दिला जाणारा वंदनीय ताई आपटे पुरस्कार गीता तत्वचिंतनाची साक्षात मूर्ती असणाऱ्या मोहनाताईंना प्रदान करण्यात येईल. मी कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट आनंद अकूत यांना माननीय नितीनजींचा परिचय आणि गीता धर्मव्रती पुरस्काराविषयी माहिती देण्यासाठी आमंत्रित करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. मी आज आपल्यासमोर ज्या व्यक्तीचा परिचय करून देण्यासाठी उभा आहे त्या व्यक्तीची सर्वात कमी शब्दात ओळख म्हणजे सन्माननीय श्री नितीन गडकरीजी. या नावातच या व्यक्तीच्या शिखराच्या उंचीच्या कार्याची आणि नदीच्या प्रवाही सर्वसमावेशकतेची उक्ती आहे. प्रखर राष्ट्रवाद आणि राष्ट्रप्रेम ह्याचे बाळकडू प्राप्त सन्माननीय नितीनजी यांचे जीवन हे क्रियमाण कर्म आचरणाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. सन्माननीय नितीनजी म्हणजे कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन या विचाराचे पाईक असलेले संघटनात्मक बांधणीतले सर्वसमावेशक नेतृत्व. सन्माननीय नितीनजी म्हणजे सामान्यांच्या विकासासाठीचे समाजकारणातले दातृत्व. आणि सन्माननीय नितीनजी म्हणजे गुंतागुंतीच्या राजकारणातील वैचारिक बैठकीचे वेगळेपण दर्शवणारे अजातशत्रू कर्तृत्व. सन्माननीय नितीनजी हे केवळ श्रीमद भगवद्गीतेतील सत्य, धर्म, कर्मयोग, नेतृत्व मूल्ये ह्या सद्गुणांचा समावेश आपल्या दैनंदिन कार्यात करणारे लोकनेते नाहीत, तर तितक्याच ताकदीने त्या विश्वग्रंथातील श्लोकांचे उच्चारण करणारे निर्भीड राजकीय नेते देखील आहेत. उदाहरणादाखल 2 वर्षापूर्वी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी यांनी ज्यावेळी त्या राज्यातील
अपप्रवृत्तीच्या व्यक्तींची घरे नेस्तनाबूत केली, त्यावेळी सन्माननीय नितीनजी यांनी राजा कसा असावा यासाठी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवानी युगे युगे हा भगवद्गीतेतील श्लोक लाखोंच्या सभेत सांगून त्याचा अर्थ देखील त्या सर्वांना समजवला होता. आज गीतोक्त धर्माप्रमाणे आचरण करणाऱ्या सन्माननीय व्यक्तीस मंडळाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने दिला जाणारा हा गीता धर्मव्रती विशेष पुरस्कार नामदार केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरीजी यांना देताना गीता धर्म मंडळ, त्याचे सर्व कार्यकारिणी सदस्य आणि सर्व योगेश्वर भक्तांना मनपूर्वक आनंद होत आहे. मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंद दातार सर यांना मी विनंती करतो की आता नामदार नितीन गडकरीजी यांना गीता धर्मव्रती विशेष पुरस्कार प्रदान करण्यात यावा. धन्यवाद. मंडळाच्या कार्यकारिणी सदस्या प्रीतीताई गंगाखेडकर मोहनाताईंचा परिचय करून देतील आणि वंदनीय ताई आपटे पुरस्काराविषयी माहिती देतील. व्यासपीठावरील मान्यवर व आपण सर्व गीताप्रेमींना नमस्कार. ताईंचा परिचय करण्यापूर्वी देण्यात येणाऱ्या या दुसऱ्या मानचिन्हाविषयी सांगते. राष्ट्रसेविका समितीच्या द्वितीय प्रमुख संचालिका ताई आपटे पुरस्कार हा गीता प्रचारार्थ कार्य करीत असलेल्या मान्यवर महिलेला दिला जातो. विशेष गोष्ट म्हणजे गीता धर्म मंडळात गीता पाठाचे बीज सुरुवात त्यांनी केलेली आहे. तसेच ताई आपटे या कायम गीता धर्म मंडळाच्या कार्याशी निगडीत होत्या. या आधी हा पुरस्कार वसुधाताई पाळंदे, मृणालिनीताई जोशी यांना दिला गेला. यंदाच्या मानकरी सौ मोहनाताई चितळे या आहेत. त्यांचा परिचय आपण सगळ्यांना आहेच. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण प्रावीण्य मिळवितच गेले आहे. त्याचप्रमाणे गेली 35 ते 40 वर्ष महाराष्ट्रात भगवद्गीता, उपनिषदे, ज्ञानेश्वरी, दासबोध, जगद्गुरू शंकराचार्यांचे ग्रंथ, रमण महर्षी, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद इत्यादी विषयांवर 20,000पेक्षा जास्त प्रवचने झाली. आळंदी, शुकताल, औदुंबर अशा ठिकाणी नामध्यान शिबिरे व गुरुगीता, पतंजली योगसूत्र, रामायण, भागवत इत्यादी ग्रंथांचे 200पेक्षा जास्त सप्ताह झाले आहेत. भगवद्गीता तर त्यांचा प्राण आहे. सगळ्याच विषयावर बोलताना त्या रंगतातच, पण गीतेत त्या विशेष जास्त रंगतात. त्यांची वाणी थेट हृदयात प्रवेश करते. अतिशय गाढा, कठीण विषय सोप्या भाषेत सांगणे, प्रत्येकाला साधना करण्यास प्रेरित करणे, शंकेचे निरसन व ग्रंथावर प्रेम करणे व श्रोत्यांना जागेवर 3 तास खेळून ठेवणे. तसेच एकदा ऐकायला आलेला मनुष्य पुन्हा ऐकायला येतोच, हे सगळे त्यांच्या विशेष शैलीचे दर्शन आहे. त्यांच्याबद्दल बोलायला शब्द अपुरे आहेत व वेळेची मर्यादा बघता हा परिचय देखील थोडा अपुराच आहे. परंतु थोडक्यात एवढंच सांगेन की ज्यावेळी त्या व्यासपीठावर बसतात त्यावेळी त्यांची तेजस्वी वाणी, त्यांचा तेजस्वी चेहरा बघता केवळ वीणा हे वाद्य त्यांच्या पुढ्यात ठेवावे तर साक्षात सरस्वतीचे दर्शन घडते. एवढं सुंदर व्यक्तिमत्व आहे.
त्यांना वयाच्या 12व्या वर्षापासून अनेक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. आजचा हा पुरस्कार पुण्याचे भूषण असलेल्या व आपल्या सगळ्यांच्या लाडक्या व आदरणीय व मुख्य म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपांकित सौ मोहनाताईंना देताना आनंद द्विगुणित होतो आहे. 2 श्रेष्ठ व्यक्तींना मानचिन्ह देताना गीता धर्म मंडळाला अभिमान वाटतोय. तेव्हा मी आता माननीय गडकरीजींना व नागपूरहून पुरस्कार देण्यासाठी आलेल्या चित्राताई जोशी, ज्या की राष्ट्रीय सेविका समिती अखिल भारतीय सहप्रमुख कार्यवाहिका आहेत, त्यांना विनंती करते की त्यांनी मोहनाताईंचा मानचिन्ह देऊन सत्कार करावा. आता गीता धर्म मंडळानं प्रकाशित केलेल्या आणि मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर दातार यांनी लिहिलेल्या भारतीय संविधान आणि श्रीमद भगवद्गीता एक चिंतन या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यापूर्वी त्यामागची मंडळाची भूमिका मांडण्याची मी दातार सरांना विनंती करते. आदरणीय नामदार नितीनजी, श्रेष्ठ पारमार्थिक मोहनाताई, वंदनीय सेवामूर्ती चित्राताई, माझे मंडळातले सर्व सहकारी आणि आपण सर्व अध्यात्मप्रेमी, गीता धर्मप्रेमी सुहृदजन हो. शताब्दी संपन्न गीताधर्म मंडळाच्या नामाभिधानातील गीता धर्म हा शब्द रूढ धर्म नाही, रूढ धर्म संप्रदाय नाही, उपासना पंथही नाही. गीता धर्म ही संज्ञा स्वतः लोकमान्याने गीता रहस्य ग्रंथाच्या उपसंहारात योजलेली आहे आणि तिचा अर्थ निष्काम कर्मयोग हाच आहे. भगवद्गीता म्हणजे मानव धर्म आहे. ती उदात्त आचार सांगते आणि उन्नत असे विचार सांगते. आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर भगवद्गीता म्हणजे मॅन्युअल ऑफ मॅनकाइंड अशा प्रकारची आहे. गीता धर्म म्हणजे मानवतेची सनद आहे आणि 10,000 वर्षाची परंपरा आहे असं आपल्या लक्षामध्ये येईल. याच भूमिकेतून आज आदरणीय नितीनजींच्या शुभ हस्ते एका वैचारिक पुस्तिकेचं प्रकाशन आपण इथं तुमच्या साक्षीनं संपन्न करणार आहोत. ही पुस्तिका मंडळानं आवर्जून प्रकाशित केली आहे आणि याच पुस्तिकेमध्ये मंडळाच्या शताब्दीनंतरच्या सगळ्या उपक्रमांचं बीजारोपण आहे असं आपल्या लक्षामध्ये येईल. तिचं नाव आहे भारतीय संविधान आणि भगवद्गीता. भारतीय संविधान आणि भगवद्गीता हे शीर्षक ऐकताच अनेकांच्या मनात असा विचार येऊ शकतो की आपण हा बादरायण संबंध जोडतो आहोत. पण पुस्तिका वाचली की आपल्या लक्षामध्ये येईल की संविधान आणि गीता यांचा संबंध माता आणि तिची संतती यांची जी एकत्र नाळ असते त्या नाळेप्रमाणेच एक जीव आहे, एक रस आहे, उत्कट आहे, उत्तम उत्तम आहे असं आपण का म्हणतो? कारण भारतीय संविधानाच्या प्रारंभीच्या उद्देशिकेमध्ये ज्याला प्रिएम्बल असं म्हणतात त्याचं 5 तत्व आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रीय एकता आणि आंतरिक एकात्मता.
एकता आणि एकात्मता यात फरक आहे. ही जी 5 तत्व आहेत, ह्याच तत्वांचा वटबीजातून विस्तार व्हावा, तर संपूर्ण मोठ्या संविधानामध्ये त्याचा विस्तार झाला आहे. आणि विशेष गोष्ट ही की या उद्देशिकेमध्ये जी 5 तत्व आता मी उल्लेखली ती केवळ फ्रेंच राज्यक्रांतीची देणगी या देशाला मिळालेली नाही, तर 5 तत्व म्हणजे आपल्या प्राचीन भारतभूमीच्या 10,000 वर्षाच्या वैचारिक जो भाग आहे त्याचं नवनीत आहे. आणि हे नवनीत सार तत्व भगवद्गीतेच्या 700 श्लोकातून, गीता प्रणित गीता धर्मातून कसं आपल्या संविधानात प्रकट होतं, हे अगदी 700 श्लोकापैकी निवडक श्लोक उद्धृत करून आपण या पुस्तिकेमध्ये सादर केलेलं आहे. आणि शेवटी अशा या पुस्तिकेचं प्रकाशन करायला आत्ताच ज्यांना आपण गीता धर्मव्रती आणि निष्काम कर्मयोगाचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून गौरव केला, ते भारतवर्षाचे केवळ महामार्ग मारणारेच नव्हेत, तर भारतवर्षाच्या शाश्वत विकासासाठी राजमार्ग निर्माण करायचा असेल तर तो नितीनजी आज निर्माण करत आहेत. आणि म्हणून त्यांना जर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे विकास पुरुष म्हटलं तर चुकणार नाही, पण विकास पुरुषाच्या पुढे जाऊन गीता धर्म मंडळाच्या वतीनं मी म्हणेन की ते संस्कार पुरुष आहेत. कारण राष्ट्रहित हे सर्वतोपरी मानायचं आणि राजकारणामध्ये सुद्धा राष्ट्रकारणाचा विचार ठेवायचा. आणि मगाशी तुम्ही टाळ्या वाजवल्यात, असं अजात शत्रू पण जपायचं, ही तारेवरची कसरत आहे. पण गेली 50 वर्ष नागपुरामधून नितीनजी करतायत. आणि माझ्यासारख्या माणसाच्या मनात विचार येतो की हे सामर्थ्य फक्त विदर्भाच्या भूमीत जन्मत असावं आणि वैदर्भीय सामर्थ्य आज महाराष्ट्राला मिळालंय असं लक्षात येईल. आदरणीय नितीनजींनी ह्या छोट्या सगळी मिळून 24 पृष्ठ आहेत. आणि आपण जात असताना प्रत्येकाला ती पुस्तिका स्नेह भेट म्हणून दिली जाणार आहे, आपण ती वाचावी. त्या पुस्तिकेचं आदरणीय नितीनजींनी प्रकाशन करावं, त्यांच्या शुभ हस्ते, अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. नमस्कार. नातार सरांनी सांगितल्याप्रमाणे ही पुस्तिका आपल्या सर्वांसाठी भेट स्वरूपी उपलब्ध केली आहे. कार्यक्रमानंतर जाताना आपण तिचा स्वीकार करावा ही विनंती. आता मोहनाताईंना त्यांचं मनोगत व्यक्त करायची मी विनंती करते. मंचावर असलेले माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, गीता धर्म मंडळाचे प्रमुख असणारे प्राचार्य दातार सर, कार्यवाह विनयाताई मेंदळे, राष्ट्रसेविका समितीच्या चित्राताई जोशी आणि शैलजाताई कात्रे, याशिवाय माझ्यावर अतीव स्नेह करणारे माझे सर्व प्रेमळ श्रोते, उपस्थित असणारे सर्व जे प्रेमळ श्रोते आहेत त्या सर्वांना मनःपूर्वक अभिवादन. लहानपणापासून आपण ज्या संस्थांबद्दल, ज्या व्यक्तींबद्दल मनामध्ये अपरंपार आदर बाळगलेला असतो, त्यापैकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रसेविका समिती
मावशी केळकर, ताई आपटे, गुरुवर्य गोळवलकर गुरुजी आणि या सर्व परंपरेमधला वंदनीय ताई आपटे पुरस्कार आज मला अत्यंत प्रेमपूर्वक राष्ट्रसेविका समितीनं दिलाय. हा मी माझा फार मोठा गौरव समजते आणि हा पुरस्कार स्वीकारताना मला मनःपूर्वक आनंदही होतो. त्याबद्दल मी आपली सर्वांची मनःपूर्वक ऋणी आहे. हा पुरस्कार स्वीकारताना मी आत्ता जसं म्हटलं मला आनंद होतो. याचं आणखीन एक कारण असं आहे, काही विलक्षण असे योगायोग असतात. आज तिथीनं माझा वाढदिवस आहे. भाद्रपद वद्य अष्टमी हा माझा तिथीनं वाढदिवस असतो. आपल्याकडे बहुतेक वेळेला तारखेने वाढदिवस केला जातो आणि तो हॅपी बर्थडे ह्या पद्धतीनं साजरा होतो. पण आज मला विशेष मनापासून असं भरून आलं की ज्या गीता मातेला मी अंबत्वाम अनुसंदधामि भगवद्गीते भवद्वेषिणी, त्या मातारूपी भगवद्गीतेच्या पुरस्काराने आज माझा वाढदिवस साजरा झाला. यामध्ये मला एक विशेष योग वाटला. ज्या वेळेला दातार सरांनी या कार्यक्रमाची माहिती दिली त्यावेळेला पुसटशी कल्पनाही नव्हती. 14 सप्टेंबर तारीख नितीनजींना सोयीची आहे आणि मग सर्व गीता धर्म मंडळालाही सोयीची आहे या पद्धतीनं बोलणं झालं. आणि नंतर असं लक्षात आलं, अरे आपला तो वाढदिवस पण आहे आणि त्या दिवशी हा पुरस्कार आपल्याला मिळतोय. बहिरंग जीवन समृद्ध करण्यासाठी समृद्धी मार्ग प्रशस्त करणारे नितीनजी यांच्या हस्ते आंतरिक जीवन समृद्ध करणाऱ्या गीता मातेच्या सहवासाचा जे काही अल्पस्वल्प कार्य माझ्याकडून घडलंय त्याबद्दल हा पुरस्कार मिळावा हा दुसरा एक विलक्षण योगायोग मला वाटला. तसंच माझ्या या जाहीर व्याख्यानांना जी सुरुवात झाली त्याचं कुठंतरी बीज गीता धर्म मंडळाशी रोवलेलं आहे. कारण मी विनयाताईंनाही बोलताना असं म्हटलं की मी गीता धर्म मंडळाची अतिशय ऋणी आहे. कारण वयाच्या 7व्या वर्षी माझी गीता कंठस्थ झाली खरी, पण त्यानंतर गीता विसरू नये म्हणून रोज गीतापाठ करण्याची सवय लागली. आणि गीतापाठ रोज करत असल्यामुळे की काय, पण शाळेत आपला पहिला नंबर येतो आणि तो गीतापाठामुळे होतो असं मला त्या वेळेला बालमनाला वाटायचं. आणि मग गीतापाठ हा माझ्या जीवनाचं एक अविभाज्य अंग झालं. पुढे गीता धर्म मंडळाचे गीता जयंतीच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, निबंध स्पर्धा असायच्या. त्याच्यामध्येही भाग घेत असताना पारितोषिकं मिळत गेली आणि त्या निमित्ताने अतिशय आदरणीय व्यक्तींना जवळून भेटण्याची संधी मिळाली. सिद्धेश्वर शास्त्री चित्रा, शृंगेरी पीठाचे कांची परमाचार्य राजराजेश्वर शास्त्री द्रविड, प्राचार्य शिवाजीराव भोसले यासारखी अत्यंत आदरणीय ज्येष्ठ व्यक्ती यांच्या जवळ जाण्याचं भाग्य मला गीता धर्म मंडळाच्यामुळे मिळालं. आणि यातूनच प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांनी माझ्या या जाहीर व्याख्यानांना पहिल्यांदा त्यांनी आमंत्रण दिलं आणि पहिलं जाहीर व्याख्यान मी एका प्राचार्यांच्या प्रेरणेवरून केलं. त्यावेळेला मी 17 वर्षाची होते, कॉलेजमध्ये शिकत होते आणि म्हणून मला प्राचार्य भोसले सरांनी विषय दिला गीता विद्यार्थ्यांना काय शिकवते. आणि आज इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला मी या व्यासपीठावर उभी आहे हा पुरस्कार स्वीकारताना दुसऱ्या प्राचार्य दातार सरांनी मला विषय दिला की तुम्ही गीतेनी आत्तापर्यंत जीवनात काय तुम्हाला दिलं हे मनोगत म्हणून मांडावं. हाही मला एक सुंदर योग असा वाटला की सुरुवातही एका प्राचार्यांच्या, जे अत्यंत ज्येष्ठ, श्रेष्ठ, आदरणीय, लेखणीवर आणि वाणीवर ज्यांचं प्रभुत्व आहे अशा दोन्ही प्राचार्यांकडून मला गीतेच्या अभ्यासाची विचारधारा अभ्यासण्याची संधी, मार्गदर्शन व्हावं. ह्या योगाला मी माऊलींचा प्रसाद आणि योगेश्वराची कृपा असंच समजते. आणि खरोखरीच या मनोगताच्या बाबतीत मी असं म्हणू शकते की ज्या वेळेला गीता पाठ हा माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग झाला असं मी म्हटलं, साहजिकच जीवन म्हणजे काय आहे अशा एका विचाराकडे मी ओढली गेले. श्वासाश्वासाने, क्षणाक्षणाने जन्मापासून मृत्यूपर्यंत सरकत असतं त्याला आपण जीवन म्हणतो. बहुतांश वेळेला काही केलं वा काही नाही केलं
तरीसुद्धा जीवन व्यतीत होतच असतं. पण अशा पद्धतीनं जे जीवन व्यतीत होतं ते बहुतांश वेळेला अस्ताव्यस्त आणि बेसावध असतं. पण ज्या वेळेला जागरूकतेने आपण जीवनचक्राचं, सृष्टीचक्राचं निरीक्षण करतो आणि ते निरीक्षण करून ज्या वेळेला जागरूकतेने, सावधानतेने आपण आपलं आयुष्य जगायला लागतो, जीवन व्यतीत करतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने जीवनाला शैलीचा दर्जा प्राप्त होतो आणि त्याला आपण जीवनशैली असं म्हणतो. ही जीवनशैली प्रदान करण्याचं सामर्थ्य श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे. कारण मुळातच श्रीमद भगवद्गीता ही ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र आहे. जीवनाचा अर्थ तर ती सांगतेच, पण त्याबरोबर जीवनाला अर्थ कसा द्यावा, कारण मुळात जगण्याला अर्थ नसतो, जगण्याला अर्थ द्यावा लागतो. तो अर्थ कसा द्यावा हे आपल्याला भगवद्गीता शिकवते. आणि म्हणूनच भगवद्गीता आपल्याला घडवत जाते. घडवत असताना पहिला धडा जो योगेश्वर देतात तो धडा म्हणजे प्रसन्नतेचा आहे. ऐन युद्धाच्या धामधुमीमध्ये अर्जुन विषण्ण झालेला असताना सुद्धा भगवान जे बोलतायत, भगवंतांचं रूप कसं आहे, भगवंतांचं त्यावेळचं दर्शन आपल्याला जे घडतं ते प्रहसन्निव घडतं. गीतेची सुरुवातच मुळी अशोच्यान अन्वशोचस्वमच्या आधी भगवंत कसे दिसत होते तर भगवंत प्रहसन्निव होते. म्हणून प्रसन्नता हा स्थायी भाव आहे. एका अर्थाने जीवन जगत असताना विषण्णतेचे प्रसंग पुष्कळदा येणारे, आपल्या आयुष्यात मानापमानाची, सुखदुःखाची अनेक द्वंद्व असणारे, पण या सर्व द्वंद्वांना सामोरं जात असताना आपली प्रसन्नता अबाधित राखता येणं हा गीतेचा पहिला धडा आहे. म्हणून तर भगवान आपल्याला पहिल्यांदा प्रसन्नतेचा धडा देतात आणि या प्रसन्नतेला भगवंतांनी मानसिक तप म्हटलेलं आहे. म्हणून मनःप्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह. भगवान या मनप्रसन्नतेला मानसिक तप अशासाठी म्हणतात की त्या मनप्रसादनेतूनच एका अर्थाने वृत्ती सौम्य होतात, वृत्ती सात्विक होतात, वृत्ती रुजू होतात आणि त्याच वेळेला मनुष्य आपल्या कर्माविषयी, आपल्या विचारांविषयी दृढ निश्चयी व्हायला लागतो. आणि निश्चयी होत असताना तो सत्कर्म तर करत असतोच, कारण तो सात्विक आहे, तो सौम्य आहे, तो रुजू आहे. पण त्याचबरोबर माझं कर्म हे योगेश्वराला आवडेल का हा एकच निकष प्रत्येक कर्म करत असताना राहणं हा गीतेचा दुसरा धडा मला विशेष भावला. मुळातच गीता आत्ता म्हटलं तसं ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र आहे. हा साक्षी पुरुषाचा साक्षी ग्रंथ आहे आणि त्यामुळेच गीतेमधला एक एक शब्द, गीतेमधला शब्द आशय घन तर आहेच, पण त्याबरोबर अत्यंत मनोहर आहे. मला गीतेचा अभ्यास करत असताना आचार्यांचं सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती हा क्रम विशेष प्राधान्याने जाणवत गेला. एका अर्थाने सत म्हणजे परमात्मा, सत्संग म्हणजे परमात्म्याचा सहवास हा सत्संग आहे. एरवी आपण ज्याला सत्संग म्हणतो की सोमवारी आमचे पत्ते असतात, मंगळवारी भिशी असते आणि बुधवारी सत्संग असतो, या प्रकारातला हा सत्संग नव्हे. तर हा सत्संग म्हणजे प्रत्यक्ष योगेश्वराचा सहवास आहे की ज्या योगेश्वराच्या सहवासामधून आपल्याला प्रसन्नता, मनःप्रसाद, वृत्तींचं सौम्यत्व लाभलंय आणि त्यामुळेच आपली वाटचाल ही निर्मोहित्वाच्या दिशेने व्हायला लागते. मुळात गीतेमध्ये दोन शब्द आले, आसक्त आणि असक्त. भगवान सांगतात आसक्त मनुष्य ज्या पद्धतीनं कर्म करेल त्याच पद्धतीनं कर्म करून सुद्धा साधकांनी असक्त असलं पाहिजे. या दोन शब्दांमधलं सौंदर्य, या दोन शब्दांचं सौंदर्य निरखताना असं जाणवतं की भगवान आपल्याला एक विशेष असा तिसरा धडा देत असतात की आपल्या अंतःकरणामधली जी आसक्ती आहे तिचा समूळ नाश झाला पाहिजे. आसक्तीचं दुसरं स्वरूप मोह आहे, मोहातून बुद्धिनाश आहे, बुद्धिनाशातून विनाश आहे आणि त्या विनाशाकडे आपली वाटचाल असू नये यासाठी मोहनाश महत्वाचं आहे. आणि ते कार्य गीता, भगवती गीता करत असते. कारण माऊलींनी तर म्हटलंय की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती, मोह महिषा मुक्ती आनंदली असे. हे 700 श्लोक सामान्य नाही आहेत, ही सप्तशती आहे.
ही सप्तशती मोह महिषासुराचा नाश करणारी आहे. आणि हा मोह ज्या वेळेला संपतो, हा मोह क्षय होतो. एका अर्थाने मोक्ष मोक्ष म्हणजे तरी काय आहे? मृत्यूनंतर कुठेतरी असं एअर कंडिशन कंपार्टमेंट म्हणजे मोक्ष नाही आहे. तर तो मोक्ष म्हणजे मोहक्षय आहे. मोहक्षयाचंच दुसरं नाव मोक्ष आहे. मोह शब्दामधला ह आणि क्षय शब्दामधला य हे दोन हटवल्यानंतर जी वर्ण राहतात तो मोक्ष म्हणजे गीतेची मुक्ती आहे. म्हणून निर्मोह झाल्याशिवाय, निर्मोही झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने मोक्षाची वाटचाल सुरू होत नाही. गीता नेदी मोक्ष आरवते. गीता मोक्षाशिवाय अलीकडचं काहीच देत नाही. माऊली तर फार सुंदर सांगतात की गीता थेट तुम्हाला मोक्षच प्रदान करते. आणि या मोक्षाच्या वाटचालीला सुरुवात होते ती योगेश्वराच्या सान्निध्यात आपण निर्मोही झाल्यावर. पण निर्मोही असताना सुद्धा कुठंतरी अभ्यासाचं महत्त्व गीता आपल्याला पटवून देते. म्हणून तर आत्मसंयमन योगासारखा 6वा अध्याय, ज्याला माऊली म्हणतात अगा अभ्यास योगू म्हणीचे, हा अभ्यास आहे. अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मेळ. जर तुला माझ्यापर्यंत यायचं असेल तर अभ्यासाला पर्याय नाही. आणि तो अभ्यास म्हणजे काय असेल? योगी युंजीत सततम आत्मानम रहसी स्थिता. एकांताची सवय, एकांतामध्ये रमता येणं. आणि निर्मोही मनुष्यच एकांतात रमू शकतो, अन्यथा माणसाला लोकांत प्रिय असतो. योगेश्वराला कुठला मनुष्य अत्यंत प्रिय आहे? विविक्त सेवी लघवाशी अथवा काय मानसः ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रितः अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो निर्मम भूयाय कल्पते ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिम लभते परा. भक्ती जी प्रदान केली जाते ती परमात्मा प्रदान करतो. आपण फक्त कृती करत असतो. भक्ती ही परमात्म्यानेच द्यावी लागते. मुळातच असं आहे, अभ्यासाची जोड असेल तरच परमात्मा एकांतात रमलेल्याला ती भक्ती प्रदान करतो, शांती प्रदान करतो. शांतीम निर्वाण परमा मत संस्था अधिगच्छती. भगवद्गीतेचं हे वैशिष्ट्य आहे की भगवंतांनी कर्माचा मार्ग तर प्रशस्त केला खरा, ज्ञानयोगाचंही महत्त्व सांगितलं, ज्ञानाचं श्रेष्ठत्व वर्णन केलं. पण हे सगळं सांगून सुद्धा भगवान म्हणाले भक्ती आणि शांती या 2 गोष्टी माझ्या अखत्यारीतल्या आहेत. त्या कुणाला केव्हा कशा द्यायच्या हे मी ठरवीन, कारण ठाकूर अपने मर्जी के मालिक है. परमात्मा ठरवतो तुम्हाला या गोष्टी केव्हा द्यायच्या. आपण त्यासाठी फक्त तयारी करत राहायचं. आणि ही तयारी करणं म्हणजे तो अभ्यास योग आहे. हलके हलके निसंग मनुष्याला, निर्मोही मनुष्याला एकांत आवडायला लागतो. एकांतातला त्याचा अभ्यास सुरू होतो. आत्मपर्यालोचो हा जो माऊलींचा शब्द आहे त्यामध्ये आत्मनिरीक्षण व्हायला लागतं. स्वतःच्या वृत्तींचा तपास घडायला लागतो. आणि त्यामध्ये एकाकी शब्द जरी गीता वापरत असली तरी तो लोनलीनेस नाही आहे. लोनलीनेस इज डिफरंट फ्रॉम बीइंग अलोन. ALONE कॅपिटल लेटर्स आहे की ज्यामध्ये आपला लोनलीनेस नसतो, ते विलक्षण सुंदर असं एकाकीपण असतं. आणि त्यातूनच सहजी लाभते ती भगवंताची कृपा की ज्यामध्ये निश्चल तत्व आलेलं आहे. निश्चल तत्वामुळे आपल्याला भगवंताच्या प्रेमामध्ये चिंब भिजता येतं. ती जीवनमुक्ती आहे. मोक्ष किंवा मुक्ती ही गीतेतली कल्पना कोरडी कल्पना नाही आहे. मोक्ष ही कोरडी अवस्था नसून ती भावमय अवस्था आहे. भगवत प्रेमामध्ये चिंब भिजल्याने येणारी भावगर्भ भावमय भावोत्कट अवस्था म्हणजे जीवनमुक्ती आहे. असा हा गीतेचा प्रवास प्रसन्नतेपासून जीवनमुक्तीपर्यंत चालू असतो. हे सर्व करत असताना भगवंत आपल्याला गीतेत अनेक आश्वासनं देतात. मला खूपदा नवल वाटतं भगवंतांना आता कुठलीही निवडणूक जिंकायची नाही आहे, त्यांना कुठलाही विजय मिळवायचा नाही आहे, कुठलाही चुनावी जुमला नाही आहे. आणि तरीसुद्धा भगवान आपल्याला आश्वासनं देतात. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. आणि या सर्व आश्वासनांच्या जोडीला अत्यंत सुंदर आश्वासन, मला विशेष आवडणारं आश्वासन, सुहृद सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छती. भगवान आपल्याला भक्ती आणि शांती प्रदान करतात, आपले सुहृद बनून प्रदान करतात.
सुहृद वेगळा आणि मित्र वेगळा. म्हणून तर सुहृद मित्रार्युदासीनम असा गीतेमध्ये 2 शब्द वेगळे आले. जो आपल्याला आवडतो, जो आपल्या मनाप्रमाणे वागतो, त्याला आपण त्याच्याशी आपली मैत्री होते, त्याला आपण मित्र म्हणतो. पण सुहृद तो असतो की ज्याच्या मनाप्रमाणे मी वागत नसताना सुद्धा जो माझ्यावर प्रेम करतो. आणि भगवान माझ्याशी कसे वागताय? भगवान माझे सुहृद आहे. मी त्यांच्या मनाप्रमाणे वागते की नाही कुणास ठाऊक, पण ते मात्र माझ्यावर अखंड प्रेम करताय. आणि म्हणून भगवान सुहृद आहे. आपल्याबरोबर या जीवन प्रवासामध्ये असणारे साथी पुढे मागे आपल्याला सोडून जातात. कधी कधी आपला मार्ग एकट्यालाच आपल्याला चालावा लागतो. अशा वेळेला आपल्याला एक विलक्षण असं तेजस्वी आश्वासन मिळतं की मी तुझा सुहृद आहे, मी तुझ्या बरोबर आहे, तू अजिबात घाबरण्याची गरज नाही. मला ह्याच्यावरून एक लहानपणची गोष्ट आठवते. एक छोटा मुलगा होता. तो मुलगा दर सुट्टीमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्टीत आईबाबांच्या बरोबर आपल्या आजी आजोबांच्या गावाला जायचा. दरवर्षी आईबाबांबरोबर गावाला जाणारा हा मुलगा 8-9 वर्षाचा झाला. आणि 8-9-10 वर्षाचा झाल्यावर त्यांनी एक दिवस असंच उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावर आपल्या वडिलांना सांगितलं, बाबा यावर्षी मी तुमच्याबरोबर येणार नाही, मी एकटा जाणार आहे. आता मी मोठा झालो आहे ना, आता मी एकटा प्रवास करणार आहे. वडिलांनी त्याला खूप समजावलं, बाळा तू अजून लहान आहेस, प्रवासात वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोकं असतात, कोणी तुला लुबाडेल, फसवेल, नको एकटा जाऊ. पण मुलगा ऐकायला तयार नव्हता. मी आता मोठा झालो आहे, मी एकटा जाणार आहे. वडील म्हणाले ठीक आहे. आणि त्याप्रमाणे मुलाचं तिकीट काढलं. मुलाला गाडीत बसवायला वडील स्वतः आले होते. आईनं सगळी तयारी करून दिली होती. मुलाच्या जवळ ते सगळं सामान ठेवलं. मुलाला खिडकीजवळची जागा वडिलांनी बघून दिलेली होती. मुलगा खिडकीजवळ बसला. सगळ्या वडिलांनी सूचना दिल्या होत्या. सगळ्या सूचना दिल्या आणि गाडी सुटायची वेळ आली. मुलगा एकदम खुशीत होता की आज आपण एकटे प्रवास करणार आहोत, खिडकीजवळची जागा मिळाली आहे, आता आपल्याला कोणी अडवणारं नाही आहे. आणि अगदी गाडी सुटण्याची वेळ आल्याबरोबर वडिलांनी घाईघाईनं एक चिठ्ठी मुलाच्या खिशात टाकली. म्हणाले, बाळा तू घाबरला असणार तर तेव्हा ही चिठ्ठी बघ बरं का. मुलांनी ते ऐकलं न ऐकल्यासारखं केलं. गाडी सुटली. गाडी सुटल्यानंतर खिडकीतनं मुलगा बघतोय, पळणारी झाडं वगैरे बघतोय. त्याला खूप आनंद झालाय, आज आपण एकटे एवढा मोठा प्रवास करतोय. थोडा वेळ ही सगळी बाहेरची मजा पाहिल्यानंतर मुलांनी डब्यात इकडं तिकडं पाहिलं. सगळीच अनोळखी अपरिचित माणसं दिसत होती. त्यावेळेला मुलाला मात्र थोडंसं बावरल्यासारखं झालं. हा पहिलाच प्रवास होता. त्याच्यात कुणीतरी एक समोरचा मनुष्य आपल्याकडे टक लावून बघतोय असं त्याला वाटलं. आणि तो टक लावून बघतोय म्हटल्याबरोबर तो आणखीनच घाबरला. पुन्हा पुन्हा त्याचं लक्ष त्या माणसाकडे जायचं. आणि तोही मनुष्य हा एकटाच मुलगा आहे म्हणून कदाचित बघत असेल, पण त्याच्याकडे बघत होता. हे पाहिल्यानंतर मात्र मुलगा थोडासा बावचळला, घाबरला. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी भरून आलं. बाबा म्हणत होते नको एकटा जाऊ, उगीच आलो का असं त्याला वाटलं. आणि त्याच क्षणी एकदम आठवण झाली की वडिलांनी आपल्या खिशात काहीतरी टाकलंय. आणि म्हणून त्यांनी ती चिठ्ठी उचलली, वाचून पाहिली. आणि वाचताना त्याच्या असं लक्षात आलं, बाबांनी चिठ्ठीत लिहिलं होतं, बाळा तू घाबरू नको, मी पुढच्या डब्यातून तुझ्याच बरोबर प्रवास करतो. हे जसं वडिलांनी लिहिलं होतं तसं मला वाटतं योगेश्वर याच डब्यामधून प्रवास करतोय. देहाच्या पातळीवरचा पिता पुढच्या डब्यामधून प्रवास करतो, पण योगेश्वर मात्र याच डब्यामधून माझ्या जन्मापासून मृत्यूपर्यंत या प्रवासात माझा सुहृद बनून आहे. तो सुहृद बनून माझ्याबरोबर हा प्रवास करतोय खरा, पण तरीसुद्धा माझ्या जीवनात माझ्या समोर असणारी जी प्रश्नपत्रिका आहे ती माझी मीच सोडवली पाहिजे. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत असणाऱ्या योगेश्वराने सुद्धा अर्जुनाला लढायलाच सांगितलं. हे युद्ध मी तुला जिंकून देतो असं भगवान कधीही म्हणाले नाही, तुलाच युद्ध करावं लागेल. त्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका ही स्वतंत्र आहे. दुसऱ्याच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला तशी उपयुक्त ठरत नाहीत. आपली उत्तरं आपल्याला शोधावी लागतात. पण ती उत्तरं शोधत असताना योगेश्वर माझ्याबरोबर आहे, योगेश्वर या सगळ्याचा साक्षी आहे, योगेश्वराला आवडेल असंच उत्तर मी या प्रश्नाचं देणार आहे. अशा निश्चयाने ज्या वेळेला आपण ही प्रश्नपत्रिका सोडवतो त्यावेळेला साहजिकच भगवान सांगतात त्याप्रमाणे निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान या पद्धतीनं आपली वाटचाल चालू राहते.
साहजिकच आपण योगस्थ बनून प्रसन्नता आणि सावधानता जपत जपत आपलं हे आयुष्य आपण जगत असतो. योगेश्वराच्या कृपेने, योगेश्वराच्या सान्निध्यात आपल्या हातून ही सत्कर्म आपोआपच घडत राहतात. आपली सद्बुद्धी ही सतत जागृत राहते. ही सर्व योगेश्वराची कृपा असते आणि म्हणूनच त्या योगेश्वराचं स्मरण अखंड असण्यासाठी तर हा गीतेचा सहवास आहे. भगवद्गीतेच्या सहवासामध्ये रोज असं जाणवतं आपण किंचित तसूभर का होईना योगेश्वराच्या निकट सरकतोय आणि या जाणीवेनी सुद्धा मनाला अतीव शांती मिळते. कितीही जरी आपण ह्या सर्व अभ्यासाच्या मार्गाने चालायचा प्रयत्न करत असलो तरी सुद्धा असं जाणवतं की आपल्या हातून काही वेळेला चुका होतात, आपण घसरतोय, आपण पडतोय, योगेश्वराला आवडणार नाही असंही एखादं कृत्य आपल्या हातून घडतंय, अजून आपल्या हातून चुका होत आहे हे जाणवतं खरं. पण त्याच वेळेला पुन्हा सावरण्याची बुद्धीसुद्धा हा योगेश्वरच देत असतो. त्यांनीच आपल्याला सांगितलंय कर्माच्या आदिअंती बुद्धीच्या पाठीपोटी मज निक्षेपूनी माझीच तू बांधी पोटी. तू जर मला त्या ठिकाणी ठेवलंस तर मात्र तुझा मार्ग मी प्रशस्त करीन, कारण या मार्गावरून चालणाऱ्याला कदापि ही दुर्गती नाही. हे भगवंतांचं अत्यंत श्रेष्ठ आश्वासन. नाही कल्याण कृत कष्टे दुर्गतीन तात गच्छती. आणि या आश्वासनामुळे पुन्हा एकदा आपल्याला उभारी येते, धीर मिळतो आणि त्या धीराने आपण आपल्या आयुष्याची ही वाटचाल, चढ उताराची वळणं असतील, घाटाचे रस्ते असतील, पण त्यावरून सुद्धा आपण योगेश्वराच्या कृपेने ही वाटचाल करत राहतो. आजपर्यंत या योगेश्वराच्या मार्गदर्शनाने ही वाटचाल आपल्या सर्वांच्या सान्निध्यात जी काही माझ्याकडून अल्प स्वल्प चुकत माकत घडली असेल त्यामध्ये आणखीन उपासनेची जोड मिळावी, योगेश्वराची कृपा लाभावी यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद मागून मी आता हे माझं मनोगत थांबवणार आहे, रजा घेणार आहे. धन्यवाद. मोहनाताईंच्या अत्यंत प्रेरणादायी मनोगतानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण आतुरतेनं वाट पाहत आहोत त्या माननीय केंद्रीय मंत्री नितीनजींनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. ताई आपटे यांच्या नावाने ज्यांना आज आपण पुरस्कार दिला अशा आदरणीय सौ मोहनाताई चितळे, कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय चित्राताई, आदरणीय कार्यवाहिका विनयाताई मेहंदळे, कार्यकारिणी सदस्य शैलजाताई, उपस्थित सर्व मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, गीता धर्म मंडळाच्या शताब्दी निमित्ताने हा जो विशेष पुरस्कार आज आपण मला दिला तो मी नम्रतापूर्वक स्वीकारतो. पुरस्कार घेण्या इतक्या पात्रतेचा मी नाही, त्यामुळे जेव्हा मला पुरस्कार देण्याबद्दल सांगितलं त्यावेळी म्हटलं की तुम्ही मला कशा करता देता हा पुरस्कार, मी या पात्रतेचा नाही आहे, पण मी हा आशीर्वाद आहे मला आपल्या सगळ्यांचा असं समजून तो स्वीकारतो. एक गोष्ट खरी आहे की भगवद्गीतेच्या बाबतीमध्ये काका कालेलकरांनी जे सांगितलं ते त्रिकालबाधित सत्य आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की जे विश्वामध्ये आहे ते सगळं गीतेमध्ये आहे, भगवद्गीतेमध्ये आहे, पण जे विश्वात नाही तेही पण आहे. एवढी त्याची यथार्थता आहे. आणि गीता धर्म जो आहे, हा धर्म शब्द जो आहे मला असं वाटतं कर्तव्याशी देखील आपण वापरतो. अनेक वेळा शिक्षक असं म्हणतो की मी माझ्या शिक्षक धर्माचं पालन करतो, पत्रकार म्हणतो मी पत्रकार धर्माचं पालन करतो. या ठिकाणी धर्म कर्तव्य म्हणून वापरला गेलेला आहे. तसं जीवन कर्तव्य जे आहे, जीवनबोध जो आहे, हा शेवटी आपल्याला तत्त्वज्ञानातून मिळतो. आणि भगवान श्रीकृष्णांनी जे तत्त्वज्ञान गीतेच्या रूपाने आपल्याला दिलेलं आहे ते आपल्या सगळ्यांना आपल्या जीवनाचं मार्गदर्शन करणारं, कुठल्याही क्षेत्रात आपण असू, राजकारणात, समाजकारणात, व्यवसाय, उद्योगात, प्रत्येक ठिकाणी त्याच्या अनुरूप आपल्याला मार्गदर्शन भगवद्गीतेतून मिळतं.
आणि मला अतिशय आनंद आणि समाधान आहे की गीता धर्म मंडळाच्या वतीने हा जो भगवान श्रीकृष्णाने दिलेला विचार आहे, जी आपली जीवनदृष्टी आहे, हा लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकसंस्कार या त्रिसूत्रीच्या आधारावर आपण व्यक्ती निर्माण आणि समाज परिवर्तन घडत असतं. शेवटी चांगलं ऐकणं, चांगलं बघणं यातून माणसाचं जीवन बदलत असतं. आम्ही नशिबान आहो की मला लहानपणी आईचं संस्कार मिळाले. आईचा संबंध राष्ट्रीय सेविका समितीशी होता, जनसंघाचंही काम करत होती. त्यामुळे खूप गोष्टी आईपासून शिकायला मिळाल्या आणि नंतर संघ आणि विद्यार्थी परिषदेतून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातून जे काही थोडं बहुत चांगलं असेल ते त्या संस्काराशी रिलेटेड आहे. आणि संस्काराचा जो संबंध असतो तो विचाराशी असतो. एका फिलॉसॉफरनी चांगलं सांगितलं आहे की पर्स आणि पर्सन म्हणजे पैसा आणि व्यक्ती याच्यात व्यक्ती श्रेष्ठ आहे आणि व्यक्ती आणि पार्टी म्हणजे पर्सन आणि पार्टी म्हणजे संघटन, या संघटन महत्त्वाचं आहे. आणि पार्टी आणि फिलॉसॉफी याच्यामध्ये फिलॉसॉफी महत्त्वाची आहे. जीवन दर्शन जे आहे ते महत्त्वाचं आहे. आज आपल्या देशामध्ये विचार भिन्नता ही समस्या नाही आहे, विचार शून्यता ही समस्या आहे. कारण विचार असल्यावर भिन्नता आहे ना. सगळ्या ठिकाणी अनेक लोकांशी भेटल्यावर लक्षात येतं की यांच्यामध्ये कुठलीच दिशा नाही आहे. आणि हे खरं आपलं भाग्य आहे की भारतीय इतिहास, संस्कृती आणि विरासत याच्यामधून आपल्याला जे संस्कार मिळाले, जे विचार मिळाले ते खूप महत्त्वाचे आहेत. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्याच्या रूपाने याचा जीवनाशी यथार्थवादी कसा संबंध आहे याचं उत्तम विश्लेषण केलं आहे. आणि मला त्यांचं दुसरी गोष्ट नेहमी आठवते की त्यांनी असं म्हटलं होतं की एखादा माणूस जीवनात जगला किती यापेक्षा जीवनात जगला कसा हे जास्त महत्त्वाचं आहे. पण जीवनात जगायचं कसं हे शिकायचं कुठे? शेवटी शिक्षणामधून मिळणारे संस्कार आणि संस्कारातून निर्माण होणारा व्यक्ती आणि अशा व्यक्तींच्या समूहातून तयार होणारा समाज आणि अशा सर्व समाजाचं एकत्रित झालेलं राष्ट्र हीच आपली खऱ्या अर्थाने विशेषता आहे. एक गोष्ट खरी आहे की आपल्या देशात राहून आपल्याला आपला इतिहास, संस्कृती, विरासत आणि विचार याचं महत्त्व काही कळत नाही. मी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये गेलो होतो, त्यावेळी तिथल्या प्रधानमंत्र्यांशी भेटलो. त्यांनी मला चहा प्यायला बोलवतो आणि बोलता बोलता त्यांनी मला विचारलं की तुमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे? तर मी सांगितलं आमच्याकडे लोकसंख्या खूप जास्त असल्यामुळे गरिबी, भूकमरी, बेरोजगारी अशी समस्या आहे. मग मी त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे? तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे सध्या एक नवीन प्रश्न निर्माण झाला आहे की आमचे तरुण मुलं मुली लग्नच करत नाहीत, ते लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहतात. त्यामुळे आमची समाज व्यवस्था उद्ध्वस्त होत चालली आहे. आणि मग त्यांनी मला असा प्रश्न विचारला की ही समस्या तुमच्या देशात नाही आहे का? मी म्हटलं नाहीच्या बरोबर आहे. त्यामुळे तुमचा देश गरीब असतानाही ही समस्या कशी नाही? म्हटलं याचं कारण असं आहे की आमचे इतिहास, संस्कृती, विचार या सगळ्यातून आम्हाला जे संस्कार मिळाले आहे, आम्ही गरीब जरूर आहोत पण आमच्या गरीब परिवारात देखील जे संस्कार मातापित्यांकडून, समाजातून आणि आमच्या निर्णया शिकवणीतून आणि विचारदर्शनातून मिळालेले आहे. त्यामुळे आमच्या समाजातली लोक गरीब असली तरी मूल्याधिष्ठित जीवनपद्धतीवर आधारित परिवार पद्धती आहे. जीवन मूल्याला धरून आपण चालतो आणि जीवन मूल्यांचा संबंध शेवटी भगवद्गीता काय आहे, हे जे जीवनातलं मार्गदर्शन आहे, कर्मयोग, हा शेवटी आपल्याला भगवंतांनी त्याच्यात केलेलं मार्गदर्शन आहे. आणि आपलं जीवन, व्यक्तित्व, कर्तृत्व खऱ्या अर्थाने समृद्ध, संपन्न व्हायचं असेल तर विचाराचं आणि संस्काराचं खूप मोठं योगदान आहे.
राग, द्वेष, अहंकार या सगळ्या गोष्टी नैसर्गिक असतात. पण चांगले संस्कार आणि चांगल्या विचाराच्या सान्निध्यात आपण जेव्हा जातो तेव्हा त्या व्यक्तीच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये, बोलण्याच्या पद्धतीमध्ये, वागण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडतो. आणि या फरकाचं कारण काय आहे? याचं कारण संस्कार आहेत. आणि म्हणून हे जे गीता धर्म मंडळाचं विशेषतः जे कार्य आहे ते खूप महत्त्वाचं आहे. फक्त एकच गोष्ट मी आपल्याला विनंती करतो की समाज आता खूप बदलत चाललेला आहे आणि त्यामुळे टेक्नॉलॉजीमुळे आणि विशेषतः वैज्ञानिक प्रगतीमुळे लोकांना आता आजकाल लोक वर्तमानपत्रही वाचत नाही फार, सगळे मोबाईलवर बघत असतात आणि मग छोट्या छोट्या रील्स असतात. लहान लहान मुलं देखील दिवसभर तेच बघतात. त्यामुळे गीतासार जे आहे त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी इफेक्टिव्ह पद्धतीने निर्णय लँग्वेजमधून आपण लोकांना प्रभावित करण्याकरता विचार तेच आहेत, ते बदलू शकत नाहीत. याचा संविधानाबद्दल यांनी म्हटलं, त्याच्या संविधानामध्ये एक केस झाली होती, केशवानंद भारती केस, आणि त्यात 9 न्यायमूर्ती होते, चीफ जस्टिस होते. त्यांनी एक निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. तसं गीतेतली मूलभूत तत्त्व किती वर्ष गेली तरी पुढे बदलणार नाही आहेत, पण ती मांडण्याची पद्धत त्या त्या काळात वेगवेगळ्या व्यक्तींवर ती वेगवेगळी राहणार आहे. बहुसंख्य समाजाने ती स्वीकारावी आणि त्याच्या व्यक्तित्वावर ते संस्कार व्हावे याकरता प्रचलित काळातल्या ज्या सिस्टम्स आहेत त्याचा जेवढा इफेक्टिव्ह उपयोग आपण करू तेवढा हा विचाराचा भावार्थ अनेक लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्यात आपण यशस्वी होऊ. त्यामुळे मला विश्वास आहे की माझ्या लहानपणी स्वामी चिन्मयानंदांचं गीतेवर भाषण व्हायचं आणि त्यावेळी ते केरळमधले होते, स्वाभाविकपणे इंग्लिशमध्ये बोलायचे आणि त्यांच्या भाषणाकरता हजारो लोक यायचे. पण त्यावेळी त्यांच्या अतिशय सोप्या भाषेमध्ये ते ज्यावेळी ते मांडायचे त्यावेळी ते प्रत्येकाच्या मनात ते विचार जाऊन पोचायचे. आज अशीच अनेक आत्ताच मोहनाताईंनी पण अतिशय प्रभावीपणे मांडलं. आणि म्हणून ही गोष्ट खरी आहे की आपल्याकडे जो हा विचाराचा साठा आहे, हे जीवन दर्शन आहे भविष्यातलं, हे आपलं भविष्यातलं जीवन राष्ट्राचं, समाजाचं योग्य दिशेने जाण्याकरता ही जी आपल्या परिवारामध्ये जे मूल्याधिष्ठित संस्कार पद्धती आहे, जीवन पद्धती आहे, समाजातली पद्धती आहे, ही आपली ताकद आहे. आणि याचा संबंध भारतीय तत्त्वज्ञानाशी आहे आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा संबंध हा निश्चितपणे रामायण, महाभारत, भगवद्गीता यातल्या सगळ्या इतिहासाशी आहे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं जीवन दर्शन हे खऱ्या अर्थाने भगवद्गीतेचं सार्थ आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट. लेटर्स जी आहेत ती महत्त्वाची आहेत, पण त्याच्या मागचा जो भावार्थ आहे त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे. आपल्या इथे स्वामी विवेकानंदांनी ज्यावेळी शिकागोमध्ये भाषण केलेलं आजही ते फार प्रासंगिक आहे. त्यांनी सांगितलं होतं की माझा धर्म श्रेष्ठ आहे किंवा माझा परमेश्वर श्रेष्ठ आहे सांगण्याकरता मी आपल्याकडे आलो नाही, पण तुम्ही ज्या ज्या धर्मावर विश्वास ठेवता, ज्या ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवता तो श्रेष्ठ आहे आणि त्या परमेश्वराची आराधना केल्यानंतर शेवटी आपण सगळे एकाच ठिकाणी पोहोचणार आहोत. संस्कृतमधलं जे सुभाषित होतं, आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छती. आणि हेच त्यांनी तिथे सांगितलं. सगळ्या विश्वामध्ये त्यातून एक नवीन विचार त्यांनी रुजवला. आपल्या मराठीमधल्या एका कवीने त्याच्यावर सुंदर मराठी ट्रान्सलेशन केलं आहे की पडे खाल तिजे नभातून पाणी जसे सागरा तेच मिळून जाई नमस्कार कोण्याही देवास केला परी शेवटी तो पोचतो केशवाला. शेवटी अतिशय सोप्या भाषेत त्यांनी हे मांडलं. त्यामुळे कशाकरता वाद होतात, विवाद होतात, जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स या सगळ्यापेक्षाही आपण कधी आपल्या संस्कृतीसमोर माझं कल्याण कर असं कधीच म्हटलं नाही. विश्वाचं कल्याण झालं पाहिजे. म्हणजे भाव जो आहे, म्हणजे आजच्या भाषेमध्ये, प्रचलित भाषेमध्ये समाजवाद आहे, साम्यवाद आहे, पुंजीवाद आहे, पण याच्या पलीकडे आहे की विश्वाचं कल्याण हो.
माझं कल्याण हो असं कुठं म्हटलेलं नाही, पण आपल्या संस्कृतीची विशेषता आहे. आणि ही सगळी विशेषता आपल्याला ज्या धर्मग्रंथातून मार्गदर्शक रूपाने मिळालेली आहे त्यातले खऱ्या अर्थाने भगवद्गीता एक फार मोठं आपल्या जीवनाला प्रभावित करणारं तत्त्वज्ञान आहे. आणि मला आनंद आहे की या गीता धर्म मंडळाने आज त्या निमित्ताने आपण सगळ्यांनी काम करता. मी तेवढं करू शकत नाही, पण माझी पत्नी हे कामात आहे, ती भरपूर काम करते. आणि आत्ता आम्ही एक सांस्कृतिक महोत्सव करतो खासदार, तर 17-18 दिवस रोज 50-60 हजार लोक असतात. आणि सकाळी एक भक्ती महोत्सव करतो. ते माझी पत्नी त्याच्यात विशेष रूपाने भाग घेते. आणि यावर्षी त्यांनी मागच्या वेळी 3 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाले की त्याच्यामध्ये मनाचे श्लोक आणि वंदे मातरम एकावेळी 30,000 मुलांनी म्हटलं. तर यावर्षी त्यांनी कार्यक्रम ठरवला आहे की 50,000 मुलं एकाच वेळी गीतेचा एक अध्याय पूर्ण म्हणणार आहे. आणि तुम्हाला सांगतो की खरोखर आजही इतका मोठा रिस्पॉन्स मिळाला. आता मी तर माझ्या जीवनात अनेक चांगल्या घटना, एक खूप सुंदर घटना घडली की मी बौद्ध गयाला गेलो होतो आणि कांचन बरोबर होती पत्नी माझी. तिथे 5-6 हजार बौद्ध भिक्खू जगातून आले होते. या साऊथ ईस्ट आशिया, इंडोनेशिया, मलेशिया, चायना, सिंगापूर, जपान या भागात बौद्ध धर्म खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि त्यावेळी त्यांनी बोलावलं, कारण मला एक परमभाग्य आहे माझं की मला एक 22,000 कोटी रुपये खर्च करून मी एक बुद्ध सर्किट म्हणून योजना केली. 6 पालखी मार्ग झाला आपल्याकडे, देहू, आळंदी ते पंढरपूर, तसं ते बौद्ध सर्किट झालं की जिथे भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला, जिथे त्यांना ज्ञान प्राप्त झालं, जिथे असे सगळे ठिकाणं त्यात कव्हर झाली 4 लेन कॉन्क्रीट रोडनी. त्यामुळे ज्यांचं दर्शन घेतात त्यांची सोय झाली. तर त्यांनी तिथे मला बोलवलं आणि मी ज्यावेळी भगवान गौतम बुद्धांचं बौद्ध गयामध्ये ते त्यांचं मोठं बौद्ध स्तूप होतं तिथे दर्शन घेतलं. आणि नंतर ते सगळे घेऊन मला एक त्या बौद्ध गयामध्ये असणाऱ्या त्या ज्या वृक्षाखाली, बोधी वृक्षाखाली भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं तिथे घेऊन गेले. मी आणि पत्नी आणि ते सगळे आम्ही तिथे खाली उभं होतो. तेव्हा अचानक हवा धुंदही नव्हती, वाराही नव्हता काही, पण त्या बोधी वृक्षाचं एक पान असं निघालं वरतून आणि त्याचं हालत 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 नेमकं माझ्या खांद्यावर पडलं. आणि माझ्या खांद्यावर पडल्याबरोबर ते मग बरोबर माझ्या पत्नीच्या कानावर पण पोचलं. तर त्या सगळ्यांनी मला सांगितलं की तुम्ही चांगलं काम केलं म्हणून भगवान गौतम बुद्धांनी तुम्हाला आशीर्वाद दिला. खरं म्हणजे असे अनेक उदाहरणं आपल्या जीवनात येतात की चांगलं कर्म केलं की लोकांचा आशीर्वाद मिळतो. आणि लोकांचा आशीर्वादच खूप महत्त्वाचा आहे. मी, पत्नी आणि मी सगळे 2004ला मी महाराष्ट्राच्या विधानमंडळात विरोधी पक्षात येत असताना माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. पोलीस प्रोटेक्शनने झाला. बरोबर पोलीसच्या गाड्या होत्या. एका झाडाला वाचवताना त्यांनी एका ट्रकवर जाऊन आदळलं आणि त्याचं जे मागे लावलेलं टायर असतं त्याच्यामुळे मफकीत गाडी कापल्या गेली. आणि ज्यांनी गाडी पाहिली ते म्हणायचे की तुम्ही कोणी जगूच शकत नाही. मला जेव्हा सगळ्यांनी विचारलं म्हणलं तेव्हापासून मी ते हार्टचे ऑपरेशन फुकट पुष्कळ करायचो. मी नेहमी हे काम करत असतो. तर लोक मला भेटायला येतात. ते आतापर्यंत मी खूप 40-50 हजार ऑपरेशन्स केली. थोडं मला कोणी माझ्याकडे हार आणि गुच्छ घेऊन आले तर मला काही थोडं आवडत नाही. मला ते स्वागत सत्कार काही, तर मी त्यांच्यावर नाराज व्हायचो की तुम्ही कशा करता गुच्छ घेऊन आले. त्यामुळे साहेब रागवू नका, पण तुम्ही माझं प्राण वाचवलं हे तुम्ही हातात घ्या, एक फूल हातात घ्या. आणि मग त्यांनी आता त्याच्या डोळ्यात पाणी यायचं. म्हणजे सँडल घालायचं त्यावेळी. ते एकदा त्या सगळ्यांना ते एकाच्या डोळ्यातून पाणी पडलं आणि ते बरोबर त्या 2 चांबड्याच्या बेल्टमधल्या मधल्या गॅपमधून माझ्या पायावर त्याचा स्पर्श झाला. तर मी नेहमी लोकांना नेहमी सांगतो की मी कळत नकळत ज्या लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या आशीर्वादाने माझे प्राण वाचवले, याचं कारण त्यांचे आशीर्वाद आहे. आणि म्हणून चांगलं कर्म केल्यावर त्याचं चांगलं फळ मिळतं असं आपण विश्वास ठेवतो. आपण करत राहिलं पाहिजे. करणाऱ्यांनी करत राहावं, घेणाऱ्यांनी घेत राहावं आणि देणाऱ्यांनी देत राहावं असं ते म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे जे काही जीवन तत्त्वज्ञान आहे, जीवन जगण्याचं मार्गदर्शक विचार, जीवन दर्शन हे भगवद्गीतेतून आहे.
आणि प्रबोधन आणि प्रशिक्षणातून त्याच्या जेव्हा मांडला जाईल त्याचा संस्कार होतो आणि त्यातून माणसाचं जीवन, व्यक्तित्व, कर्तृत्व हे सगळं नेतृत्व त्याच्या संस्कारातून घडतं. मला अतिशय आनंद आहे की मोनाते चितळे आणि ताई आपटे यांचं खरं म्हणजे खूप मोठं कार्य होतं. मावशी केळकर आणि ताई आपटे यांनी आपल्या जीवनामध्ये विशेषतः राष्ट्रीय सेविका समितीच्या रूपाने एक मोठा विचार, एक चांगला विचार मांडला आणि त्यांच्या नावाने असणारा हा पुरस्कार आज मोनाते चितळे यांना मिळालेला आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मलाही तुम्ही पुरस्कार दिल्याबद्दल हा मला मिळालेला आशीर्वाद आहे असं समजून त्याची जबाबदारी लक्षात ठेवून मी निश्चितपणे गीता सार जे आहे, गीता धर्म जो आहे त्याप्रमाणे वागण्याचा जीवनात पूर्णपणे प्रयत्न करीन असा विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. माननीय नितीनजींचं मार्गदर्शन नेहमीच एकीकडं तत्त्व सखोल असतं तर दुसरीकडं तेवढंच वस्तुनिष्ठ असतं आणि त्याचा आपल्या सगळ्यांनाच प्रत्यय आला. आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळूया. मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्या शैलजाताईंना मी आभार व्यक्त करण्याची विनंती करते आणि त्यानंतर गीतेश जोशी प्रार्थनेनं कार्यक्रमाची सांगता करतील. नमस्सभायै सभापतिभ्यश्च नमो नमः. अत्यंत उत्साहात संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमाच्या अंतिम कडीपर्यंत आपण आलो आहोत. गीता धर्म मंडळाची स्वयंसेवक या नात्याने मी आपणासमोर कृतज्ञता वितरणासाठी येथे उभी आहे. भारतीय परंपरेत ऋण महात्म्य हे खरंच फार मोठं आहे. आपण जीवनभर कोणत्या ना कोणत्या तरी ऋणात असतो. जसे आपण अनेक ऋणात असतो तशीच संस्थाही अनेक विविध गोष्टींच्या ऋणात असते आणि या विविध ऋणांमधून मुक्त होण्यासाठी वेगवेगळी कार्य परंपरेत जशी व्यक्तीला सांगितलेली आहेत तशीच ती ओघाओघाने संस्थामध्ये सुद्धा ही कार्य होत असतात. त्याचंच एक प्रतीक म्हणून आजच्या या स्पृहणीय कार्यक्रमात कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये गीता धर्म मंडळातला ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्याचं गोड कार्य माझ्याकडे आलं आहे. प्रथमतः आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या अत्यंत व्यस्त कार्यव्यापातून खास गीता धर्म मंडळासाठी वेळ काढून अगत्याने पुण्यात येऊन गीता धर्मव्रती हा मंडळाने दिलेला पुरस्कार स्वीकारल्याबद्दल माननीय नितीनजी गडकरी यांचे मंडळाच्या वतीने मी मनःपूर्वक आभार मानते. गडकरी साहेब आपल्या आगमनाने आणि आजच्या या सोहळ्याला आम्हाला शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमाचा पुनःप्रचितीचा आनंद आपल्या आगमनाने मिळाला. तसंच सरसंघचालक माननीय मोहनजी भागवत यांच्या इथेच झालेल्या कार्यक्रमाचीही आठवण यांनी झाली. हा एक चांगला भाग मी मानते आणि त्याबद्दल मी खरोखर मंडळाच्या वतीने आपले पुन्हा एकदा आभार मानते. राष्ट्रसेवा समितीच्या द्वितीय संघचालिका ताई आपटे पुरस्कारांनी सन्मानित केलेल्या आदरणीय मोहनाताई चितळे यांनी मंडळावरील प्रेमामुळे आणि निष्ठेने कार्यक्रमासाठी येण्याचं मान्य केलं आणि खरोखर आम्हाला उपकृत केलं आहे. त्यांना ह्या पुरस्कार देण्यासाठी या सोहळ्याला आवर्जून नागपूरहून उपस्थित राहिलेल्या आमच्या तिसऱ्या आदरणीय आणि कर्तृत्ववती व्यक्ती म्हणजे राष्ट्रसेवा समितीच्या अखिल भारतीय सहप्रमुख कार्यवाहिका माननीय चित्राताई जोशी यांनीही इथे अगत्याने येऊन हा पुरस्कार
देण्यामध्ये आपला सहभाग नोंदविला त्याबद्दल मी मोहनाताई चितळे आणि चित्राताई जोशी या दोघींचेही एकत्रितपणे, कारण एकसंघ आहे यामुळे या एकत्रितपणेच यांचे आभार मानते आहे. आभार वास्तविक चित्राताई ह्या ज्या इथे उपस्थित राहिल्या त्याला आणखीनही एक पदर आहे. जसा मोहनाताईंनी त्यांच्या व्याख्यानात एक सांगितलं की गीता धर्म मंडळाचा एक सहभाग त्यांच्या जीवनाच्या या उभारणीमध्ये आहे, म्हणून त्यांनी पुरस्कार स्वीकारला आहे असं त्या नम्रतेने म्हणाल्या आहेत. तसंच या मंडळाच्या कार्यक्रमाला आवर्जून नागपूरहून स्वतंत्रपणे उपस्थित राहिलेल्या चित्राताईंचा सुद्धा एक धागा, अत्यंत प्रेमाचा धागा, तो म्हणजे इथे विनयाताई आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या प्रेमाखातर, जणू काही नातीच्या प्रेमाखातर नागपूरहून आवर्जून कार्यक्रमात उपस्थित राहिल्या आहेत. खरोखर या वयातही कार्य तर त्या करतातच, पण असे कष्ट घेतात. म्हणून नितीनजींनी आल्या आल्या त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्याबरोबरही आला असतात, पण त्या आवर्जून आदल्या दिवशीच आलेले आहेत. हे विशेष आहे आणि हे आपल्या सगळ्यांसमोर मला सांगावंसं वाटतं आहे. हा त्यांच्या प्रेमाचाच एक भाग नाही का? तर त्यांना वास्तविक त्या इथे येऊन आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत आणि आभार मानून मी त्यांना पर्क करत नाही आहे, पण त्यांच्या मातृऋणात राहणं हे निश्चितच आम्हाला आवडेल. गीता धर्म मंडळाच्या कार्यक्रमास या प्राधान्याने उपस्थित राहिलेले अनेक मान्यवर इथे आहेत, पण कार्यक्रमाच्या या संपूर्ण आखणीमध्ये वेळेअभावी सगळ्यांचीच नावं मी घेऊ शकत नाही. पण खासदार मेधाताई कुलकर्णी आवर्जून उपस्थित राहिल्या. त्याचबरोबर अन्य कार्यक्रमांसाठी आज पुण्यामध्ये अन्य कार्यक्रमही आहेत, त्यामुळे बाकीचे खासदारसुद्धा, खासदार आमदार त्यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. पण प्रत्यक्ष जरी ते आलेले नसतील तरी ते मनाने निश्चित इथे त्यांनी उपस्थिती दाखवली आहे. त्या सगळ्यांबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. त्यातूनही म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात एक नाव घेतलं, पण अन्यही इथे आहेत असं मला खात्रीने वाटतं आणि त्या सर्वांचेच आभार. त्यातलं की पुण्यातले मान्यवर पद्मपुण्यभूषण गोबाम देगलूरकर सपत्नीक इथे आलेले आहेत. त्यानंतर काही मान्यवर प्रकाशकही इथे आलेले आहेत. सप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिलीप सेठ इथे आलेले आहेत आणि अनेक मान्यवर इथे आहेत. या सगळ्यांचेच मी आभार मानते. मनःपूर्वक सर्वांचे आभार. आम्हाला या कार्यक्रमासाठी बालगंधर्व रंगमंदिर उपलब्ध करून दिल्याबद्दल रंगमंदिराच्या व्यवस्थापन समितीचे आणि सर्व सभासदांचे आभार मानते. माननीय नितीनजी गडकरी यांच्या सर्व शासकीय व्यवस्थापकांचे मंडळाच्या वतीने आभार. सुरक्षा व्यवस्था पुरविणाऱ्या पुणे पोलीस अधिकाऱ्यांचे आणि अन्य सहकाऱ्यांचे त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी आभार मानते. येथे विशेष उल्लेख करावासा वाटतोय तो म्हणजे संघ कार्यकर्ते आणि आमच्या मंडळाचे आजीव सदस्य श्रीयुत हेमंत लेले यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून ते समाप्तीपर्यंत आम्हाला सातत्याने मार्गदर्शन केले आहे आणि तसेच या कार्यक्रमाला प्रसिद्धी दिल्याबद्दल सर्व वृत्तपत्र, विशेषतः दैनिक सकाळ, महाराष्ट्र टाइम्स आणि अन्य वृत्तपत्रकार यांच्याबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेकांचे सहकार्य वेळोवेळीच लाभलेले आहे आणि सर्वांनीच गीता धर्म मंडळाच्या प्रेमाखातर हे सर्व सहकार्य अगदी आवर्जून आणि स्वयंस्फूर्तीने दिलेले आहेत. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. यामध्ये मंडळाच्या कार्यकर्ते, त्याच्या संथावर्गाच्या शिक्षिका आणि अन्य सगळे हितचिंतक या सर्वांचे आभार मानून मी वाणीला विराम देते. नमो नमः. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.
भारत माता की